गॅस सिलेंडरच्या तुटवड्यावरून देशभरात काँग्रेस आक्रमक. लोकसभेत काँग्रेस खासदारांची घोषणाबाजी. मुंबईतील विधान भवन परिसरातही काँग्रेसचं आंदोलन. गॅस सिलेंडर वापरणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळींची जिल्ह्यात तपासणी. बीडमध्ये 203 ठिकाणी घरगुती सिलेंडर वापरलं जात असल्याचं उघड. अमेरिकेची आता इतर देशांनाही रशियाकडून तेल खरेदी करण्याची परवानगी. 11 एप्रिलपर्यंत रशियाचं तेल घेता येणार. भारतावरची 30 दिवसांची मुदतही आपोआप वाढली. बारामतीत एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या कार्यक्रमात सुनेत्रा पवार भाऊक. अजित पवारांची आठवण सांगताना सुनेत्रा पवार गहिवरल्या. मुंबईत मिठी नदीतला गाळ काढायला कंत्राटदार मिळेना. कंत्राटदार मिळत नसल्यानं बीएमसीवर मुदतवाढीची नामुष्की. तर कंत्राटदार मिळत नसल्यानं महापालिकेनंच गाळ काढावा. अमित साटम यांचं पत्र. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक आज विधानसभेत मांडणार. जबरदस्तीनं किंवा प्रलोभनं दाखवून होणारं धर्मांतर रोखण्यासाठी विधेयक. गेल्या आठवड्यात मंत्रिमंडळ बैठकीत विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी. धाराशिव झडपीत महायुती एकत्र सत्ता स्थापन करणार. महायुतीच्या नेत्यांनी एकत्र घेतले अर्ज. अध्यक्षपदासाठी अर्चना पाटील यांचं नाव आघाडीवर. राज्यात 17 ते 20 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्रात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज. पिकांना सुरक्षित ठेवा, कृषी विभागाचं आवाहन.